बातमी आहे नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीच्या संदर्भातली। नवी दिल्लीमध्ये ही आज भेट अनपेक्षितरित्या झाली। या भेटीमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात धरून शरद पवार भेटीला पोहोचले। ही भेट पंतप्रधान कार्यालयामध्ये झाली। दरम्यान मंगळवारी शरद पवार अभिजित दीपकेला भेटत होते, ती दृश्य आपण पाहिली। बुधवारी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटायला पोहोचले। मोदी आणि पवार भेटीच्या वेळेला खासदार सुप्रिया सुळे हजर होत्या। मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसातल्या 2 वेगवेगळ्या शरद पवारांनी घेतलेल्या भेटी समोर आहेत। या निमित्तानं आपण पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचूयात। विद्याताई, शरद पवार भेटायला का पोहोचले आणि खास करून ज्या वेळेला नवी दिल्लीत नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन होत असताना ते का भेटायला गेले? का भेटायला गेले म्हणजे लाखो विद्यार्थ्यांची मागणी आहे। नीट परीक्षेमध्ये जो गैरप्रकार झाला त्याच्यानंतर 25 दिवसापासून सोनम वांगचुक इथे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना ज्या प्रकारे उपोषणाच्या स्थळावरनं हटवण्यात आलं, त्यांना घेऊन जाण्यात आलं जबरदस्तीने, पांढऱ्या चादरी पिदरी लादून आणि तिथे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं। त्यानंतर ठिपक्यांनी उपोषण केलं। त्यानंतर अनेक जणांनी दिपक्यांची भेट घेतली। शरद पवार साहेब सुद्धा भेटीला गेले आणि मला असं वाटतं याच्यावरती स्वतः शरद पवार 3 वेळा बोललेले आहेत। ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या निमित्ताने 3 वेळा बोललेले आहेत आणि आज ते त्यांनी तेव्हाही सांगितलं की अशा प्रकारे उपोषणकर्त्यांना तिथून जबरदस्तीने हटवणं बरोबर नाही। मुलांच्या मागण्या रास्त आहेत आणि त्यांचा विचार सरकारने केला पाहिजे आणि तिथे पंतप्रधानांकडे जाऊन चर्चा करणं हे शरद पवारांना शक्य आहे। आणि शरद पवारांचं तुम्ही सगळेजण जरी कितीही त्यांच्यावरती संशय व्यक्त करत असलात तरी ते इंडिया आघाडीचे एक घटक पक्ष आहेत आणि त्यांनी तिथे प्रयत्न केलेले आहेत की जेणेकरून याच्यातनं काहीतरी तोडगा निघावा की जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा। ह्या मागण्या मग विद्याताई एक छोटंसं उत्तर पटकन द्या। सुप्रिया सुळे दररोज जवळपास दिल्लीत असल्या तर पत्रकारांना भेटतात, बोलतात। आज आत्तापर्यंत त्यांच्याकडून प्रतिक्रिया का आली नसावी? आज ते अधिवेशन वगैरे त्याच्यामध्ये बिझी असतील, कदाचित ते देतील सुद्धा प्रतिक्रिया। आणि निश्चितच ही मध्यस्थी आहे। याच्यामध्ये लाखो मुलांचं नीटच्या परीक्षानंतर आणि अनेक वेळा परीक्षांमध्ये अशा प्रकारचा गलथानपणा झालेला आहे। भ्रष्ट मार्गाने हे सगळं झालेलं आहे। त्याचं गांभीर्य काय आहे ते सांगण्यासाठी मला वाटतं पवार साहेब तिकडे गेले होते। त्याचा खुलासा सुप्रियाताई सुद्धा करतील। धन्यवाद विद्याताई।